तर काँग्रेसकडून लोकसभेचे 7 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपल्यासोबत थेट छत्रपती शाहू महाराज फोन लाईनवरून जोडले गेलेत। महाराज, तुमचं स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये। सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला कोल्हापूरमधून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। नमस्कार। नमस्कार। सर्व जनतेची इच्छा होती, सर्व पक्षांची, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची इच्छा होती आणि एकत्रित जनतेचा काहीतरी मी तयार असेल म्हणून हे सगळं ठरवून आलं आणि म्हणूनच आज उमेदवारी माझ्यासाठी काँग्रेसतर्फे जाहीर झाली आहे। नक्कीच उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आज तुमची उद्धव ठाकरे यांनी देखील भेट घेतलेली होती। आता दुपारी आले होते ते सर्व पाठिंबा पक्षातर्फे आणि एकत्रित चांगल्या वातावरणामध्ये इलेक्शन होईल असं वातावरण त्यांनी चांगलं करून ठेवलेलं आहे। नक्कीच, आणि त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलेला आहे तुम्हीच निवडून येणार आहात। मात्र आता प्रचाराची सगळी पुढची रणधुमाळी कशी असणार आहे? आता ते जरा नंतर बोलू आता। नक्कीच नक्कीच, धन्यवाद, तुम्ही आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात। तर कोल्हापुरातून शाहू महाराज हे काँग्रेसचे आता उमेदवार असणार आहेत। त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरची ही आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया ऐकलेली आहे। आज उद्धव ठाकरे यांनी देखील शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली होती आणि त्यावेळेला देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला होता कोल्हापूरमधून शाहू महाराजांना निवडून आणायचं आणि ते निवडून आपण आणणारच, कार्यकर्ते निवडून आणतीलच असा विश्वास उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केला होता।